विधानसभेत महायुतीनं निर्विवाद यश मिळवलं। या यशाचा फटका महाविकास आघाडीमधील 3 पक्षांना बसलाच, पण सोबतच राज ठाकरेंचा मनसे पक्ष सुद्धा भरडला गेला। उद्धव ठाकरे यांची शिवसेना 20 वर घसरली तर मनसेला खातं सुद्धा उघडता आलं नाही। ठाकरेंना 7-8 जागांवर मनसेची अनपेक्षितपणे मदत झाली, त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। पण ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। निवडणुका जवळ आल्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न नेहमी विचारला जातो। या प्रश्नाचं सरळ, स्पष्ट आणि संभ्रम कमी करणारं उत्तर कधीच मिळत नाही। मी जसं तुम्हाला मुख्यमंत्री पदाबद्दल सांगितलं की महाराष्ट्राची लुटारू नकोस, बरोबर आहे। त्यांनी तर जाहीर केलेलं आहे कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। मग तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर माझी युती होऊ शकत नाही त्यांच्याबरोबर। या निवडणुकीचा निकाल लागला, जय पराजयाचं विश्लेषण सुरू झालं आणि पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नानं डोकं वर काढलं। याचं कारण म्हणजे अमित राज ठाकरेंसहित मनसेनं उभे केलेले सर्व 128 उमेदवार पराभूत झाले। पण मनसेमुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झालाय। मुंबईत आदित्य ठाकरेंच्या वरळीसहित काही ठिकाणी मनसेनं मतं घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला। हे दोन्ही बंधू एकत्र असते तर चित्र वेगळं असतं, असं मुंबईकरांना अजूनही वाटतंय। हे दोघे एकत्र आले तर खूप छान होईल, आम्हाला खूप आनंद होईल, आम्ही त्यांनाच मतदान करू। आमची तर खूप दिवसापासूनच इच्छा होती, आम्ही कमेंट्स पण करत होतो की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आपले म्हणजे खरं मराठी माणसासाठी दोघंही झगडणारे आहेत आणि मराठी माणसाची एक ताकद आहे ना, ती वाढेल। डेफिनेटली अभी साथ में आने ही चाहिए। उनका दोनों का जो ईगो है वो ईगो छोड़ के महाराष्ट्र के लिए, मराठी के लिए उन्होंने साथ में आना ही चाहिए, क्योंकि मुंबई ठाकरे की है और ठाकरे की ही रहनी चाहिए। तो दो भाई आ जाए तो सबका भला हो जाए, फिर से अच्छे से हो जाए। तो आपको लग रहा है अच्छी बात है अगर दोनों साथ में? आना ही चाहिए, अभी तो ऐसे कंडीशन में आना ही चाहिए कि अगला पिछला जो भी है वो सब छोड़ के। ठाकरे बंधू एकत्र यावेत या चर्चा संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावरही पोहोचल्या। ठाकरेंच्या कुटुंबातील राजकीय शत्रुत्वाचं मैत्रीत रूपांतर व्हायला हवं का, असं आम्ही त्यांना विचारलं। मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये। मराठी माणूस आम्हाला माफ करणार, मनसेला मागणारा वर्ग हा मराठी आहे। आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील। सगळ्यांना, प्रत्येक राजकीय पक्षाला। हाच प्रश्न आम्ही काही मनसे नेत्यांना विचारला। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधत थेट टोला लगावलाय। मनोमिलनाबाबत उद्धव ठाकरेंचा याआधीचा अनुभव चांगला नसल्याची आठवण त्यांनी करून दिली। 2014च्या ह्याच्या महानगरपालिकेला त्यांनी आमच्या बाळानंद गावकरला तिथं बोलावलं, भेटलेच नाही। अनिल देसाईला भेटा म्हणले, तेही भेटले के। हे पहा, शेवटी समोरच्याची इच्छा काय। राजसाहेब तर कधी मैत्रीचा हात पुढे करतात, यावेळेस करते त्यात ते ठरवतील ना, कारण पूर्व अनुभव आमचा असा आहे। ते तर साहेब आणि नेते निर्णय घेतील, मी छोटा कार्यकर्ता आहे, बाकीचे निर्णय ते साहेब वगैरे घेतील। जसं भाजप आता एकत्र येऊ सत्तेत आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटतं की असं काही गणित झालं तर ह्याचा फरक महाराष्ट्रावर होऊ शकतो? नाही, ते जर तरच्या हे त्याच्यामध्ये आपण मतं देणं बरोबर नाही, साहेब निर्णय घेतील। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा याआधीही प्रयत्न केला, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना होल्डवरच ठेवणं पसंत केलंय। या निवडणुकीच्या प्रचारातही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। एकनाथ शिंदे आणि 40 आमदार नाही तर उद्धव ठाकरेच गद्दार आहेत, असं राज बोलले आणि एकत्र चर्चेची उरली सुरली आशाही संपुष्टात आली। 2019ची निवडणूक आपण विचार करून बघा, एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाची गद्दारी केली। मात्र आता निवडणुकीचा निकाल लागलाय, त्यात उद्धव ठाकरेंचा ग्राफही खूप खाली आलाय। 20 आमदार कसे बसे निवडून आले आणि त्यातले 7-8 तर मनसेमुळे निवडून आले। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा आगामी BMC निवडणुकीत दोघांनाही फायदा होईल का,
असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. दुरावा वाढवण्यात प्रयत्न करतात तर शेवटी दोघांनी निर्णय घ्यायचा ना. शेवटी ते दोघं एकमेकांचे भाऊ आहेत. उद्या त्यांच्या आजूबाजूचे कोणी काही सांगत असेल त्यांना कळलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे म्हणून. ते उद्धव ठाकरे हा निर्णय घेतला पाहिजे जो काय घ्यायचा तो शेवटी ते दोघांनीच घेतला पाहिजे. हे असे फॅमिली मॅटर्स किंवा असे जे वैचारिक कुठलेही मतभेद असतील तर ते एकत्र बसून दोघांनी सोडवले पाहिजेत असं आमच्या अर्केला वाटतं. आणि ते सुटले पाहिजे, दोघं एकत्र आले पाहिजेत. दोन 2019 नंतर राजकारणात अनेक वेगवेगळ्या युती जी आहेत त्या पाहायला मिळाल्या होत्या. 2024चे विधानसभेचे निकाल हाती आलेत आणि त्यात मनसेला एकही जागेवर जो आहे तो विजय मिळाला नाही, तर ठाकरेंची शिवसेना अवघ्या 20 जागेंवर जी आहे ती विजयी झालेली आपल्याला पाहायला मिळते. यामुळे आता चर्चा सुरू झाली की ठाकरे बंधू एकत्र येणार का? कारण की जर पाहिलं तर भाजप आणि महायुतीने सरसकट जो आहे तो एकतर्फी विजय मिळवलेला आहे आणि हा एकतर्फी विजय जर कोणी मिळवू शकतं तर ते फक्त ठाकरे बंधूच विजयी मिळवू शकतात अशी मतं आणि चर्चा जी आहे ती आता राजकारणात रंगू लागलेले. त्यामुळे आता औत्सुक्याचं ठरणार आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी येणाऱ्या निवडणुकीत एकत्र येणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.